अनेक लोकांनी आमच्यावर टीका केली, पण त्याला उत्तर देण्यापेक्षा कोल्हापूर कसं पुढे घेऊन जाईल या पद्धतीनं आम्ही प्रचार केला। आणि ज्या लोकांनी अपेक्षा ठेवल्या होत्या त्या लोकांच्या अपेक्षा भंग करायचं काम हे महायुती सरकारनं केलेलं। लोकांना हे ज्या अडचणी दिसा लागल्यात या अडचणी कोण सोडवू शकतं तर कोल्हापूरमध्ये एक चांगलं नेतृत्व आदरणीय बंटी साहेब हेच सोडवू शकतात, हा विश्वास लोकांना आहे। तेच प्रेम येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला 15 तारखेला बहुमताने मिळणार आहे। 16 तारखेला निकाल हा आमच्या बाजूने निश्चितपणे लागेल। नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आज आपल्यासोबत आहेत माजी आमदार ऋतुराज पाटील साहेब। सर नमस्कार, मी आपलं आमच्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। कोल्हापूर महानगरपालिकेसाठी निवडणूक होते, त्यासाठी 15 जानेवारी मतदान होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। गेले अनेक दिवस एकमेकांच्यावर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जडल्या आणि आज या ज्या तोफा आहेत त्या शांत होणार आहेत, काय प्रतिक्रिया द्याल? कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेच्या वतीनं आम्ही एक चांगला प्रचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अनेक लोकांनी आमच्यावर टीका केली, पण त्याला उत्तर देण्यापेक्षा कोल्हापूर कसं पुढे घेऊन जाईल या पद्धतीनं आम्ही प्रचार केला आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा महाविकास आघाडीला निश्चितपणे मिळालेला आहे। मला विश्वास आहे आज निवडणुकीचा अखेर दिवस आहे, आज प्रचार थांबतोय, पण येणारा पुढचा काळ हा बहुमताने काँग्रेस पक्षाला आणि शिवसेनेला निश्चितपणे मिळेल। कारण कोल्हापूरमध्ये चांगल्या गोष्टी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आमचा जाहीरनामा जाहीर केला आणि या उद्देशातून लोकांचा निश्चितपणे आम्हाला कल हा पुढच्या काळामध्ये मिळणार आहे। मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाला उत्स्फूर्त लोकांचा, महिलांचा, तरुणांचा प्रतिसाद मिळतोय, काय सांगाल एकंदरीत? आज 10 ते 11 वर्षानंतर ही निवडणूक होते। मागच्या 2-2.5 वर्षामध्ये प्रशासक होतं कोल्हापूरमध्ये असेल किंवा अनेक ठिकाणी, आणि या महानगरपालिकेकडनं अनेक अपेक्षा होत्या की आपण या महानगरपालिकेच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातल्या अडीअडचणी सुटल्या पाहिजेत, धूळमुक्त कोल्हापूर झालं पाहिजे, खड्डेमुक्त कोल्हापूर झालं पाहिजे, कोल्हापूरमध्ये अनेक प्रकल्प आले पाहिजेत। पण आज ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला काही होताना दिसत नाही, कारण महायुतीचं सरकार असून देखील आज आपण जर विचार केला तर प्रशासकावर कंट्रोल हे सरकारचं असतं आणि ज्या लोकांनी अपेक्षा ठेवल्या होत्या त्या लोकांच्या अपेक्षा भंग करायचं काम हे महायुती सरकारनं केलेलं। त्यामुळं मी नेहमी सांगतो की मी दुसऱ्यांच्यावर टीका करत नाही, पण आजची ही परिस्थिती बघितली तर खरं देखील सांगितलं पाहिजे आणि मग त्या पद्धतीनं आज लोकांना हे ज्या अडचणी दिसा लागल्यात या अडचणी कोण सोडवू शकतं तर कोल्हापूरमध्ये एक चांगलं नेतृत्व आदरणीय बंटी साहेब हेच सोडवू शकतात, हा विश्वास लोकांना आहे। त्यामुळे महिला असतील, ज्येष्ठ असतील, तरुण असतील, या सगळ्यांना आज आदरणीय बंटी साहेबांचं नेतृत्व स्वीकारायचं आहे आणि ते पुढे घेऊन जायचं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघताय की मोठ्या प्रमाणात विरोधकांकडून टीकांचं शस्त्र उचललं गेलंय, काय सांगाल याबद्दल? नाही, आता काय झाले, त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही आहे। ते सकाळी उठल्यानंतर जे बंटी साहेबांचे जप करायला चालू करतात ते झोपताना तेवढंच बोलतात, त्यामुळे त्यांच्याकडे काही मुद्दे नाही आहेत, काय बोलायला पाहिजे काय नाही, त्यामुळं ते विचलित झालेले आहेत, ते त्यांना लक्षात येत नाही ते काय बोलायला लागलेत। त्यामुळं आम्हाला त्याच्याकडं फार लक्ष द्यायचं नाही आहे। टीका करू देत, मुद्दे नसल्यामुळे टीकाच होणार आहेत, पण आम्ही कोल्हापूर चांगलं करू शकतो हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आमचा आहे, याच ॲटिट्यूडनं आम्ही पुढे चाललो। 15 तारखेस मतदान होतंय, प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे। एकंदरीत काय शहरातील मतदारांना काय आवाहन कराल? माझी सर्वच नागरिकांना विनंती आहे, आज कोल्हापूरमध्ये अनेक अडचणी आपल्याला समोर दिसतात। या अडचणी मी म्हणणार नाही की प्रत्येक 5 वर्षाला सुटतील, पण प्रत्येक 5 वर्षाला आपण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये फेज वाईज काम या ठिकाणी करू शकतो आणि मला निश्चितपणे खात्री आहे की कोल्हापूरमध्ये जो जाहीरनामा आम्ही जाहीर केलेला आहे तो येणाऱ्या जाहीरनाम्याच्या वेळी निश्चितपणे आपण त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे। आज महिलांसाठी KMTचा प्रवास मोफत केलेला आहे, तो देखील बोजा महानगरपालिकेवर येऊ नये या उद्देशानं देखील फायनान्शियल प्लॅनिंग केलेलं आहे। युवकांसाठी आपण छत्रपती शिवाजी महाराज नॉलेज सेंटर या ठिकाणी उभा करणार आहोत। आज क्रीडांगणच्या दृष्टीनं आपण काही अडचणी होत्या ते सोडवणार आहोत। त्यामुळे एक वन मॅन ॲडमिनिस्ट्रेशन जर आपण दिलं कोल्हापूरमध्ये तर निश्चितपणे कोल्हापूर पुढे जाऊ शकतं। अनेक लोकांचा आशीर्वाद हा आदरणीय बंटीसाहेब असतील, श्रीमंत छत्रपती शाहू महाराजजी असतील, ह्यांच्या मागं आहे। आज इथं माझ्या बाजूलाच सागर सोनवणे आहे, मला मुद्दामून त्याचा देखील उल्लेख करायचा आहे। काँग्रेस पक्षासाठी किंवा आमच्या सर्व 81 उमेदवारासाठी हा व्यक्ती सकाळी उठून ज्योतिबाला त्या ठिकाणी खेट्या घालत गेला। म्हणजे हे जे प्रेम आहे हे प्रेम काय आहे, कारण त्याला माहिती आहे की आज विकास कोण कोण चांगलं करू शकतं हे माणसं ओळखून हे लोक रात्रंदिवस कष्ट करायला लागलेत आणि हेच प्रेम येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला 15 तारखेला बहुमताने मिळणार आहे। 16 तारखेला निकाल हा आमच्या बाजूने निश्चितपणे लागेल। मोठ्या प्रमाणात काँग्रेसला प्रतिसाद मिळतोय, काय सांगाल 16 तारखेचा निकाल काय असेल? बहुमत असेल, मी एवढंच नक्की सांगतो आमचं।
KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.